शेतकरी मित्र नमस्कार. वार आहे बुधवार. तारीख आहे 10 जून. तर 10 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे? वातावरण कसं असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण पाहूया. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वातावरण जे असणार आहे हे दुपारी 3-4 पर्यंत उन्हाचं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर दुपारनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. आणि कोणत्या भागात पाऊस पडणार आहे? चला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर आपण संध्याकाळी 6च्या दरम्यान जर बघितलं, तर बारामती परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर फलटणमध्ये जर बघितलं, फलटणमध्ये हलका मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर आपण जर खाली जर मायनी, विटा हा जर परिसर बघितला, तर येथे ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. तासगावमध्ये देखील ते थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. सांगलीमध्ये देखील पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर म्हणजे आता काही लोकांच्या कमेंट आहे, की जास्त प्रमाणात पाऊस होत नाही, ढगाळ वातावरण. काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. जर आपण इथं जत परिसर जर बघितला, तर फक्त इथे ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बिदर परिसर जर बघितला, तर बिदर परिसरामध्ये आपल्याला जर आपण जर बघितलं 7च्या दरम्यान ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर वर जर चंद्रपूर परिसर बघितला, तर चंद्रपूर परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पांढरकवडा, वर्धा, यवतमाळ, अरबी, अमरावती, अचलपूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. पण कुठल्याही प्रकारचा जोरदार पाऊस आपल्याला दिसत नाही. आपण जर अ, संध्याकाळी रात्री 11च्या सुमारास जर बघितलं, तर चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. चंद्रपूर, राजुरी या भागामध्ये. त्याचबरोबर गोडपिंपरी या परिसरात देखील पाऊस असणार आहे. गडचिरोलीमध्ये देखील अ, हलका पाऊस पडणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर कापसीमध्ये देखील पाऊस पडणार आहे. तर आपण जर नागपूर परिसर जर बघितला, तर नागपूर परिसरामध्ये आपण बघूया, काही वातावरणामध्ये आपल्याला बदल दिसतोय का? नागपूर परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर सूर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर भंडाऱ्यामध्ये जर बघितलं, तर तिथे देखील संध्याकाळी 6च्या दरम्यान भंडाऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अचलपूर, अमरावती हा जर परिसर जर बघितला, तर येथे आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. रात्री जर आपण रात्री 11च्या सुमारास जर बघितलं, शेलू त्याचबरोबर वर जर आर्णी, पुसद या भागामध्ये उमरखेड या भागात पाऊस असणार आहे थोड्याफार प्रमाणात. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अजून बार्शी परिसर जर बघितला, तर बार्शीमध्ये वैराग, बार्शी या भागात हलका पाऊस पडणार आहे. हा अंदाज घ्यायचा आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर जर परिसर जर बघितला, तर येथे पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. पैठणमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. जामखेडमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. बीडमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. कळंब, त्याचबरोबर बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर या परिसरात देखील आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. फक्त बार्शीमध्ये जर बघितलं तर रात्री 11च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. तो पण जास्त प्रमाणात नाही. रिमझिम पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला, तर अहिल्यानगर परिसरामध्ये इथे आपण बघू शकतो शिरूर, श्रीगोंदा, केडगाव, दौंड या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, वैजापूर, येवला, मनमाड, नांदगाव, चांदवड, निफाड, सिन्नर, अकोले, जुन्नर, घोटी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला, नाशिक, सिन्नर, त्याचबरोबर अकोले, जुन्नर, अ, मुरबाड या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. मुंबई, वसई, विरार, त्याचबरोबर उल्हासनगर, पनवेल, मुरबाड, कर्जत, लोणावळा, पेण, नागठाणे, अलिबाग, मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, त्याचबरोबर lausa हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. दापोली, त्याचबरोबर दाभोळ, खेड, जयगड या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. महाबळेश्वर, वाई, भोर हा जर परिसर बघितला, तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे.
हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे काही भागांमध्ये पाऊस होईल, पण थोड्याफार प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पणजी परिसर बघितला, सावंतवाडी परिसर बघितला, कणकवली परिसर जर बघितला, या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये देखील पाऊस पडणार आहे. थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. संध्याकाळी 5-6 च्या दरम्यान इथे पाऊस पडू शकतो. शेतकरी मित्रांनो, हा जो महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी थोड्याफार प्रमाणात, मध्यम प्रमाणात पाऊस पडणार आहे. या पावसामध्ये वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर विजा देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून जा.